महायुतीमध्ये अजित पवार विधानसभेसाठी 70 जागांवरती ठाम असल्याचं दिसतंय। 70 पेक्षा कमी जागा घेणार नाही अशी भूमिका ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली आहे। राष्ट्रवादीच्या 2019 सालच्या 54 विजयी जागांसह अधिकच्या 15 जागांची मागणी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे। बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं तर महायुती विधानसभेच्या 70 जागा मिळाव्यात अजितदादांची ही प्रमुख मागणी या बैठकीमधून पुढे आलेली आहे। 70 जागांच्या खाली जागा घेणार नाही यावरती अजित पवार हे ठाम दिसतात। राष्ट्रवादीच्या 54 विजयी जागांसह 15 ते 16 अधिकच्या जागांची मागणी ही अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये करणार आहे। कोणत्याही विद्यमान आमदाराचा पत्ता न कापण्याचा अजित पवार यांनी निर्णय घेतलेला आहे। अधिक जागांवरती नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा अजितदादांचा प्रयत्न असेल। त्याचबरोबर आमदारांच्या मतदारसंघामध्ये सरकारी योजनांच्या प्रचारासाठी विशेष रणनीती आखली जाणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, अजित पवारांच्या बैठकीमध्ये काही प्रमुख मुद्दे पुढे येत आहेत आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दा स्वाभाविकपणे 70 जागांवरती अजित पवार ठाम दिसतात आणि त्यामुळे महायुतीमध्ये येत्या काळामध्ये कसा संघर्ष दिसणार आहे? नक्कीच आपण पाहिलं अजित पवार काल रात्री महत्वपूर्ण बैठकी पार पडली। त्यामध्ये जागा वाटपावर बैठक झाली आणि जवळपास 70 जागांची मागणी ही या बैठकीत करण्यात आली आहे। विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापले जाणार नाही अशी देखील पक्षाच्या प्रमुखांची भूमिका आहे। आपण एकंदरीत पाहिलं 2019 मध्ये राष्ट्रवादीचे जेवढे आमदार होते त्यापेक्षा जास्त, अर्थातच 15 ते 16 जागा आणखी मागण्याची राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आहे जी भूमिका असणार आहे। याआधी राष्ट्रवादी अधिकाऱ्यांकडून 80 जागांची मागणी करणार होती, मात्र आता ती फक्त 15 ते 16 जागांची वाढीव मागणी ही करण्यात येणार आहे। त्याचबरोबर जे सर्व आमदार आहेत त्यांची देखील अशी मागणी होती की लवकरात लवकर जागा वाटपावर निर्णय घ्यावा, कारण जो फटका आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पडला तो फटका आता विधानसभा निवडणुकी नाही पडावा। त्या अनुषंगाने लवकरात लवकर जागा वाटपाचा निर्णय हा करावा। त्या अनुषंगाने येत्या 15 बरोबर आहे। त्यामुळे अजित पवार यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर आता कशा पद्धतीने महायुतीमधनं या सगळ्यावरती बोललं जातं हे सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद रिद्देश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।